पोरांना सांगा, निर्णय का नाही घेत, तर निर्णय चुकला तर याची भीती प्रत्येकाच्या मनात असते. यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, दुसरं कुणीही उभा नसतं, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे, तिच्यावर सरळ आक्रमण करा. बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण, बस. दुसरा प्रकारच अस्तित्वात नाही. कसली भीती आहे? बरं, ही अडचण सुद्धा हल्ली काय आहे माहिती आहे? आमची लोक निर्णय का घेत नाहीत? भीती, सतत भीती. ही भीती कुठून येते? ही आमच्या मनात ठसवली जाते. अजूनही मराठी माणसाला व्यापार जमत नाही, मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, मराठी माणूस एकत्र येत नाही. ह्या संकल्पनाने जन्म घेतला कुठून? भीतीतून. कुठून आली ही भीती? ही निर्माण केली गेली जाणीवपूर्वक. आमच्या पोरांचं तसंच आहे. मला जमेल का, करेन का, होईल का? त्याला स्वतःवर विश्वास नाही का? कारण त्याच्या क्षमतांची त्याला ओळख नाही का? कारण त्याला काय करायचं हेच कळत नाही का? कारण त्याला स्वतःचा निर्णयच घेता येत नाही. त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. सगळ्यात. त्याला सांगा, तू निर्णय घे. चुकला काय होईल? अनुभव येईल, आणि बरोबर आला यश येईल. नुकसान कुठं काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट, यशस्वी कोण होतं? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. होऊ दे काय व्हायचंय ते, भीतीवर सरळ आक्रमण करा. आणि आम्ही लक्षात घेतली पाहिजे कशी घडतात हो मुलं. आमच्या घरात एखादं लहान रांगणारं मूल असतं. आई स्वयंपाक करत असते, आईचं लक्ष नाही ते पाहतं, आणि ते रांगणारं पोर अंधाराच्या दिशेनं झेपावतं. अचानक आईचं लक्ष जातं आणि आई तिथूनच ओरडते, ए नको जाऊ, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते पोर तिथंच थबकतं. आई परत स्वयंपाकाला लागते. आईचं लक्ष नाही बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं. त्याला कुतूहल आहे, उजेडात काय आहे त्याला कळतंय, अंधारात काय आहे त्याचं कुतूहल आहे, ते झेपावतं. धाडस जन्मजात त्याच्यात आहेच. तुम्ही कधी बघा, मोठा माणूस ज्वाळा कधीच हातात धरणार नाही, पण लहान मुलं कुठलाही विचार न करता जाळ हातात धरतात, कारण धाडस नैसर्गिक आहेच त्याच्यात. आईचं ऐकून ते परत थबकतं, पण परत आई स्वयंपाकाला लागते, आणि आईचं लक्ष नाही बघून ते रांगणारं पोर परत अंधाराकडे झेपावतं. मग मात्र आई पाहते, संतापते, उठते, त्या पोराला उचलते आणि लांब नेऊन ठेवते. सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. त्या मुलाच्या अर्धजागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही.